बार्सी-टाकाली तालुका में 10 किलोमीटर दूर एक ऊंची पहाड़ी पर प्राचीन मां रुद्रायणी का वर्णन कई पौराणिक ग्रंथों और भगवद गीता में उस स्थान के रूप में किया गया है जहां पार्वती साक्षात निवास करती हैं। किले की तलहटी में एक छोटा सा सरोवर है। जब राम लक्ष्मण इस स्थान पर आए थे तो इस सरोवर में कमल के फूल प्रकट हुए थे। इस शरण के रूप में आने वाले भक्त बड़ी श्रद्धा से इन कमल के फूलों को खरीदते हैं। पार्वती के स्वरूप रुद्रायणी के रूप में इस स्थान पर भक्तों को अनेक मनोकामनाएं पूरी होती हैं। भक्तों का कहना है कि नवरात्रि के दौरान 9 दिनों तक इस स्थान पर संस्थाओं द्वारा महाप्रसाद का आयोजन किया जाता है। वन विभाग ने छोटे बच्चों के लिए एक खेल का मैदान बनाया है और बच्चों के खेलने के लिए खेल के उपकरण भी लगाए हैं। नवरात्रि समाप्त होने के बाद शाम 7 बजे के बाद इस मंदिर में कोई भी पुजारी नहीं रुकता। कई पुजारियों ने देवी के साक्षात दर्शन किए हैं। कुछ पुजारियों ने बताया कि पूरा मंदिर हिलता है। देवी के साक्षात दर्शन के बाद वे देवी का नाम लेते हुए किले से नीचे उतर आते हैं। पुजारी फिर जाने का नाम नहीं लेते। संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। रुद्रायणी संस्थानचा अध्यक्ष मी 2021 मध्ये अध्यक्ष झालेला। याच्या पहिले माझे वडील 25 ते 30 वर्ष माझे वडील होते आणि हे जे मंदिर आहे हे मंदिर हजारो वर्षाचं आहे। हे तर कोणी सांगू शकत नाही की याची स्थापना कधी झाली। मातेचे हे हजारो वर्ष म्हणजे भगवद्गीतेत तिचं नाव आहे आणि की बुवा इथं रामचंद्र प्रभूच्या दर्शनाले आलते आणि दर्शनाले रामचंद्र प्रभू आल्याच्यानं तिथे कमळाची फुलं निघालेले आहेत ना खाली तळ्यामध्ये, हे ते त्याचं एक प्रतीक म्हणून सध्या तिचं तिथे पादुका आहेत आणि एक भव्य एक स्मारक इथं होतं। एक पहिल्यापासून बी असं आहे की एक चमत्कारिक माता आहे की हे कितीतरी लोकाले नवसाले पावणारी आहे। त्याच्यामुळे भयानक लोक इथं येतात, भरपूर लोक इथं तिचा आशीर्वाद घेऊन जातात आणि इथं हजारो भक्त येतात आणि शनिवार रविवार असे मागचे जे दिवस असतात या दिवशी तर इतकी अलोट गर्दी असते की खूपच गर्दी असते। आणि हिचा महिमा म्हणजे असं सांगितलेलं आहे की बुवा इथं हे पार्वतीचा अवतार आहे। जे रामचंद्र प्रभू दर्शनाले आलते, पार्वती म्हणून तिच्या दर्शनाले आलते। मग त्यावेळेस तिनं आशीर्वाद दिला होता की बुवा मी इथं स्थायिक झालेली आहे, आता सगळे भक्तगण इथंच दर्शनाला येतील। म्हणून हे मंदिर हे हजारो वर्षापासून भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की बुवा हे हजारो वर्षाच्या पहिलं आहे आणि हे कोणी सांगू शकत नाही। आणि हे बांधकाम काहीच नव्हतं पहिले, हे नंतर आता माझे वडील अध्यक्ष झाले प्रल्हादरावजी गोविंदराव अकोट, त्यांनी हे सगळी प्रगती केली। इथं नाहीतर इथं वाघ आहेत, हरिण आहेत, डुकर समजा सर्व जनावर इथून बसत, इथं लोक यायची इथे भीती लागत जाय। आता इथं काही नाही, असं सर्व सगळं निर्मळ झालं, सगळं दर्शन करतात, लोक शांततेने दर्शन करतात आणि सगळ्या भक्ताला ते पावते। धन्यवाद।